नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल ICSC शाळेच्या माध्यमातून मराठी सांस्कृतिक सोहळा साजरा झाला। माणसाचे माणूसपण जपणारी वारकरी संप्रदायाची संस्कृती ही खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संस्कृतीचंच प्रतीक आहे। विद्यार्थ्यांमध्ये हा स्नेहभाव वाढीस लागावा या उद्देशाने आम्ही सोहळा शाळेत साजरा केला। तर मग चला पाहूयात त्याचीच छोटीशी नमस्कार। आजच्या शाळेत साजरा केलेला आषाढी एकादशीचा कार्यक्रम कसा झाला? हो, फारच भारी झाला। असं वाटलं आमची पूर्ण शाळा थेट पंढरपूर झाली आहे। आजच्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात तुझा काय सहभाग होता? मी शाळेत काढलेल्या यात्रेत सहभागी झालो व विठुमालीचा गजरही केला आणि तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा म्हटला। वा, जरा 2 शब्द म्हणून दाखवशील का? हो, नक्कीच। हेची दान दे का तेव्हा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी। वा, अप्रतिम। तुला आषाढी एकादशी का आवडते? कारण तो भक्तीचा सण असतो। सगळे टाळमृदुंग वाजवत विठ्ठल नाम घेतात। मला त्यात रमून जावे असे वाटते। भक्ती करणे आणि अभंग म्हणणं मला फार आवडते। खूप छान, धन्यवाद। धन्यवाद। बोला तर विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी। तुम्ही शाळेत वाईचे वातावरण कसे तयार केले? आम्ही वर्गात फुलांची सजावट केली, रांगोळी काढली, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत यात्राही काढली। काही मुलं भगवे झेंडे घेऊन ही चालत होती। हे सगळं करताना तुला काय शिकायला मिळालं? मला सहकार्य, एकत्र काम करणं, देवावरील श्रद्धा याचं महत्त्व समजलं। मी शिकले की वारकरी किती श्रद्धाळू असतात आणि त्यांचं जीवन किती साधं असतं। खरं आहे। पुढच्या वर्षी असा उत्साहात भाग घेशील ना? हो, नक्कीच। मी तर आतापासूनच तयारी चालू करणार आहे। मी अभंग गायन स्पर्धेत भाग घेणार आहे। मला असं वाटतं की एकादशी म्हणजे नुसता उत्सव नाही, प्रेम, भक्ती एकत्र येण्याचा दिवस आहे। टाळ, अभंग सगळ्यांमध्ये गोडवा आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणांची समज, भक्तिभाव निर्माण होतो। मस्त, तुझं उत्तर खूप छान आहे। धन्यवाद। धन्यवाद, मला खूप आनंद झाला। धन्यवाद।